पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये युवा शेतकऱ्यांना रब्बी हंगामात कांदा आणि लसणाची लागवड यशस्वी केली। त्यांनी 2 एकर क्षेत्रावर कांदा आणि अर्धा एकरवर लसणाची लागवड केली। या यशस्वी प्रयोगामुळे पुढच्या रब्बी हंगामात कांदा लसूण पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची शक्यता आहे। राजमा पीक आता नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात यशस्वीपणे घेतलं जात आहे। येवला तालुक्यामध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरलाय। चांगलं आर्थिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। थंड हवामानातली पिकं योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने उष्ण आणि कोरड्या भागात यशस्वी करता येतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। भंडाऱ्यातल्या हरदोलीमध्ये शेतकऱ्यांना पेरूच्या शेतातून लाखोंचं उत्पन्न घेतलंय। शेतकऱ्यांना 3 एकरामध्ये पेरू आणि पपईची लागवड करत एका वर्षामध्ये तब्बल 15 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलंय। धान शेतीसोबतच शेतकऱ्यांनी बागायती शेती करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिलाय। वाशिममध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही मिळालेली नाहीये। खतं, औषधं, फवारणी, पाणी तसंच मजुरीवर केलेला मोठा खर्च वाया गेल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। त्यामुळे तात्काळ पंचनामे करावेत, नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी हे शेतकरी करतात। नाशिकच्या कळवण तालुक्यात शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत। मका, कांद्याची रोपं नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि मोगभणगी, अभोणा, कनाशी, दळवट इथले शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत। सरकारकडून मदत मंजूर करूनही शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत।